हॅलो फ्रेंड्स, आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. मित्रांनो, ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग ठरलेली आहे. या स्टोरीचा भाग खूपच रोमॅन्टिक मोडमध्ये गेलेला आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. पावसाच्या थेंबांनी खिडकीवर टकटक करणारी हलकी धून तयार केली होती. ईशाने डोळे उघडले तेव्हा तिच्या छातीत एक अनोखा उबदारपणा होता. भीती नाहीशी झाली नव्हती, पण आज तिला ती घाबरत नव्हती. तिने फोन उघडला. आर्यमनचा मेसेज रात्री 11:48 आलेला होता. आर्यमन, घरी पोहोचलीस तेव्हा मला कळवशील ना, असे म्हणाली होतीस. पण मला वाटलं आज तुला मेसेज न करणं हेही तुझा आदर करणं आहे. फक्त एवढंच, झोप गोड येवो. ईशा हसली. तिच्या नजरेसमोर कालची बाग, पाऊस आणि शांत जवळीक पुन्हा तरळून गेली. तिने उत्तर टाईप केलं, ईशा, मी ठीक पोहोचले होते आणि आज थोडं हलकं वाटतंय. टाईप करून ती काही सेकंदात फोनकडे पाहत बसली. नंतर पाठवलं. आर्यमनने त्वरित उत्तर दिलं नाही. तेच खरं तर छान वाटलं. कोणी सतत डोळ्यांवर ठेवून न बघता तरीही आपल्या माणसासारखं उपस्थित असणं. ऑफिसमध्ये आल्यावर तिच्या टेबलाशी मिसळलेला कॉफीचा कप, सवास आणि कीबोर्डच्या गमतीशीर कटकट आवाजांनी तिला नेहमीसारखं भासायला सुरुवात झाली. पण आज ती वेगळीच होती. शब्द कमी, पण मन जास्त जागं. लंचच्या वेळी तिची मैत्रीण पर्णा जवळ आली. ईशा, तू आज शांत आहेस? सगळं ठीक आहे ना? ईशा थोडं हसली. फक्त काल थोडं बोलले. कोणाशी? पर्णाचे डोळे चमकले. ईशा एक सेकंद थांबली. आर्यमन. ओ. पर्णाने दीर्घपणे हसत कपाळाला हात लावला. मग काय झालं? ईशा विचारात पडली. काहीही सांगता येत नाही अजून, पण चांगलं वाटलं. अजून थोडं भीतीदायकही. पर्णा शांत झाली. ईशा, जे भीतीदायक पण शांत असतं ना, तेच खरं असतं बरं. ईशाने हळू मान डोलावली. काम संपवून ईशा घराकडे जात होती. फोनमध्ये पुन्हा संदेश आला. आर्यमन, आज भेटायचं नाही. तुला वेळ दे स्वतःला. पण उद्या आपण चालू का एकत्र? ज्या रोडवर पावसाचं पाणी दिव्यांच्या प्रकाशात चमकतं.
तुला आठवतो का तो? तिच्या ओठांवर नकळत स्मित आलं. तो तिला दाबत नव्हता, फक्त जागा देत होता. आणि तरीही जवळ राहून ईशाने उत्तर लिहिलं. ईशा, उद्या. हो, पण संध्याकाळी उशिरा. जेव्हा लोक कमी असतात. आर्यमन, जसं तू म्हणशील. उद्याचा दिवस तुझा, मी फक्त सोबत. त्यांच्या भेटीला सुरुवात झाली. सुरेख. हळू चालणारे 2 पाय, हलकी हवा आणि दिव्यांच्या खाली चमकणारं पावसाचं पाणी. ईशा उभी राहून त्याच्याकडे पाहते. आर्यमन नेहमीप्रमाणे शांत. आर्यमन, ती म्हणाली, मी काल जे सांगितलं ते सांगणं माझ्यासाठी कठीण होतं. माहितीय, तो म्हणाला. आणि कदाचित आणखी काही सांगून बाकी आहे. तो काही बोलला नाही, पण एक पाऊल पुढे टाकलं. इतकंच की फक्त नजरेचा धागा कमी अंतरावर गेला. ईशा श्वास भरते. मी पुन्हा जखमी होण्याला घाबरते. नातं सुरू होतंय असं वाटलं की माझं शरीरच मागे सरकतं. आर्यमनने हळू बोललं. मागे सरकण्यात काही चूक नाही. माझं काम तुला पुढे ढकलणं नाही, तुझ्याकडे वळून उभं राहणं आहे. ईशा पहिल्यांदा हसताना डोळे ओले झाले होते. ते दोघं चालत राहिले शांततेत, जणू एकमेकांच्या श्वासांचा वेध घेत. 1 आठवडा गेला. नातं हळूहळू उघडत गेलं. एका दुपारी ईशाने स्वतःहून धाडस केलं. तिने एक छोटा मेसेज पाठवला. ईशा, आज संध्याकाळी कॉफी? मी बोलावलंय. आर्यमन काही सेकंदातच उत्तरला. कॉफी नव्हे, हे एक मिलस्टोन आहे. मी येतो. कॅफेमध्ये तिने त्यांच्यासाठी ऑर्डर दिली. हे तिच्यासाठी खूप मोठं होतं. कोणासाठी काही स्वतःहून करणं. तो आल्यावर आश्चर्यचकित झाला. तू माझी ऑर्डर लक्षात ठेवलीस? हो, ती हलकं हसली. क्रीम कमी, साखर शून्य, तो हळू म्हणाला. ईशा, हे तुझ्यासाठी काही मोठं पाऊल असेल. मला खूप आनंद आहे तू ते टाकलं. ईशाच्या गालावर हलकी लालसरता पसरली होती. त्या कॉफीनंतर आर्यमन काही
सेकंद शांत होता. मग तो म्हणाला, ईशा, तुला काही सांगू का, जे मी फार कुणाला सांगितलं नाही. ईशाने मान हलवली. मीही एकदा सोडला गेलो होतो, कारण साधं मी जास्त स्थिर होतो म्हणे. कोणाला माझ्यात एक्साइटमेंट दिसत नव्हती. ईशा अवाक झाली. तू जास्त स्थिर असणं ही समस्या कशी काय? आर्यमन हसला. लोकांना कधी वाटतं की प्रेम म्हणजे गडबड, नाट्य, धडका. माझं प्रेम शांत, ऐकणारं, सावरून ठेवणारं. काहींना ते बेचैन करणारं असतं. ईशाचा आवाज मंद झाला. पण मला ते हवंय. ती एक क्षण थांबली. मी गडबडीतूनच आलेय. आता शांतता कदाचित पहिल्यांदाच योग्य वाटते. आर्यमनने हलका दीर्घ श्वास घेत घेतला. कॅफेच्या खिडकीतून येणाऱ्या संध्याकाळच्या प्रकाशाने त्याच्या डोळ्यात हलकी सोनेरी चमक पडली. ईशाला जाणवलं तो काही बोलणार आहे, पण ते शब्द साधे नसतील. ईशा, तो म्हणाला, कधी कधी शांतता माणसाला राक्षसासारखी जाणवते, पण तू ती शांतता आवाजासारखी वाचतेस. ईशाचं हृदय हलकंसं धडधडलं. तिला हे कोणी कधी सांगितलं नव्हतं. कोणी तिला इतकं अचूकपणे पाहिलं नव्हतं. ती हळू विचारते, आर्यमन, तुला खरंच माझ्यात काय दिसतं? तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, जणू एखादं उत्तर तयार करत नाही, तर तिच्या चेहऱ्यावरूनच ते शोधत होता. मला तुझ्यात, तो म्हणाला, एक अशी भीती दिसते जी अजूनही जिवंत आहे, पण ती भीती तुझ्या श्वासाला थांबवत नाही. तू तिला सहन करतेस, तिच्यासोबत जगतेस, आणि तरीही तू प्रेमाचा विचार करतेस. माझ्यासाठी ते कोणत्याही धाडसापेक्षा मोठं आहे. ईशाचे डोळे थोडे भरून आले. ती लाजून बाजूला पाहते. आर्यमनने पुढे वाकून हळू आवाजात विचारलं, मी तुला काही विचारू का? हो, ती पुटपुटली. आज हे खरंच सुरू करत आहोत का? त्याचा आवाज ऐकायला शांत होता, पण त्या शांततेत एक बारीक थरथरती आशा होती. ईशाच्या हाताने तिचे केस मागे सारले गेले. नकळत तिचा आवाज अगदी हळू होता. आर्यमन, मला अजूनही भीती वाटते, पण मला तुझ्यासोबत भीतीची सवय करून घ्यायची आहे. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं, मंद, अगदी निखळ स्मित पसरलं. तो काही बोलला नाही, फक्त हळू आवाजात म्हणाला, थँक यू. क्षणभर त्याच्या दरम्यान एक इतकी शांत, इतकी कोमल शांतता पसरली की बाहेरचा शहराचा आवाज दूरवर कुठेतरी हरवून गेला. कॅफेतल्या दिव्यांनी मंद प्रकाश टाकत असताना ईशाला एक जाणवलं. ती कधीही एखाद्या नात्यांच्या सुरुवातीलाच एवढी सुरक्षित वाटली नव्हती. आपण चालायला जाऊ? आर्यमनने विचारलं. ईशा हसली. तू आणि चालणं हे तुमचं सिग्नेचर आहे बहुतेक. तो खांदे उडवत म्हणाला, मी बोलण्यापेक्षा चालण्यात जास्त बोलतो. ते दोघं कॅफेबाहेर आले. संध्याकाळी धुसर आकाश, थोडी ओल, आणि रस्त्यावरच्या दिव्यांचा खाली पडलेली सोनेरी सावली.
ईशाने स्वतःहून त्याच्या शेजारी थोडं जास्त जवळ चालायला सुरुवात केली. हे तिचं दुसरं पाऊल होतं. आर्यमनने लक्षात घेतलं, पण काहीही बोलला नाही. त्याच्या शांततेत एक सुंदर आदर होता. काही मिनिटं ते दोघं तसेच चालत राहिले. अचानक ईशा म्हणाली, आर्यमन, तुला कधी असा क्षण आला आहे का, ज्यात तू कोणाला खूप हळू समजून घ्यायचं ठरवलंस? तो तिच्याकडे हलकं वळून पाहतो म्हणाला, आत्ताच. तो पुढे म्हणाला, तुझ्याचबरोबर मला रश करणं योग्य वाटत नाही. मला तुझ्या गतीवर चालायचं आहे. जेव्हा तू पुढे येतेस मी हसतो, जेव्हा तू थांबतेस मी थांबतो, जेव्हा तू मागे सरकतेस मी फक्त जागा देतो. ईशाला अचानक कळलं, हा माणूस तिच्या आयुष्यातील सर्वात धीराचा, सर्वात समजूतदार स्पर्श आहे. तिने हळू आवाजात म्हटलं, तू माझ्याशी एवढं प्रामाणिक का असतोस? तुला भीती वाटत नाही का मी कधी मागे वळीन? आर्यमन शांत उभा राहिला. पाऊस पुन्हा हलका टिपाटिप पडायला लागला. मी कोणालाही पकडत नाही ईशा, तो म्हणाला. लोक माझ्या बाजूला राहतात कारण तिथे त्यांना शांतता मिळते. आणि जर एखाद्या दिवशी तू दूर गेलीस, मी तुझ्या दिलेल्या त्या क्षणासाठी कृतज्ञ असेल. तू जायला मोकळी आहेस आणि राहायला स्वागत आहेस. ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. हा संवाद तिच्यासाठी एवढा जिव्हाळ्याचा, एवढा वेगळा की तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. ती स्वतःहून अतिशय हळू त्याच्या हाताला हलकसं स्पर्श करते. एक क्षणभर आर्यमनचा श्वास थांबतो. नंतर त्याने तिच्या बोटांना अगदी मृदू कोमल पकड दिली. जणू तो सांगत होता, फक्त तू जितकी तयार आहेस तितकंच. ईशा हलकं हसली. तिच्या मनात एक उबदार, शांत लहर उठली. पावसाची टिपटिप इतकी मंद की जणू प्रत्येक थेंब काहीतरी सांगत होता. ईशाच्या आणि आर्यमनच्या हातात अजूनही हलका, उबदार स्पर्श टिकून होता. तो स्पर्श इतका सहज होता की त्यांनी पकड म्हणून धरलेलं नव्हतं. फक्त एकमेकांकडे चालताना त्यांच्या बोटांनी मी इथे आहे एवढंच सांगितलं होतं. थोड्या पावसाने त्यांचा शर्ट थोडा ओला झाला आणि ईशाचे काही केस गालांवर चिकटले होते. ती ते बाजूला करणार तितक्यात आर्यमनने हलक्या आवाजात विचारलं, थांब, मी करू का? ईशाचं मन एका क्षणासाठी गोठून गेलं. तिने काही न बोलता हळू मान हलवली. आर्यमननं त्याचा हात तिच्या गालाजवळ नेला. सावकाश, जणू तिचा चेहरा काचेसारखा नाजूक आहे. त्याने तिच्या गालावरचे ओले केस हलक्या स्पर्शाने मागे सारले. ईशाच्या श्वासाने क्षणभर ताल बदलला. जणू तिच्या छातीत छोटंसं वाद्य आहे आणि त्यावर कुणीतरी नवं सूर वाजवलं. थंडी वाजतेय, तो विचारतो. थोडी, ईशा पुटपुटली. तो म्हणाला. आणि आपला जॅकेट दोन्ही हातांनी तिच्या खांद्यांवर अगदी हलक्या, निखळ कोमलतेने ठेवला. त्यांच्या जॅकेटचा उबदार वास, थोडा कॉफीचा, थोडा पावसाचा, थोडा त्याचाच. ईशाचं हृदय थोडं जोरातच धडकू लागलं. ते दोघं पुढे चालू लागले. रस्ता अंधुक प्रकाशात पावसाच्या हलक्या धुक्यात हरवत होता. रस्त्याच्या कडेला
मंद नारंगी दिवे त्यांच्या भोवती वर्तुळ काढत होते. जग इतकं शांत झालं होतं की त्याच्या पावलांचाही आवाज जवळजवळ ऐकू येत होता. थोडं पुढं गेल्यावर ईशानं अचानक विचारलं, आर्यमन, तुला लोकांमध्ये मिसळायला अवघड जातं, नाही? तो हसला. हलका, आतल्या आत जाणारं हसू. मिसळायचं तर जमतं, पण जमतं तेव्हा सगळ्यांना नको वाटतं. तो म्हणाला, का? कारण लोक आवाज ऐकतात, मी मात्र शांतता ऐकतो. ईशा मंद हसली. हे ऐकताना तिला जाणवलं, कदाचित तीही अशाच कुणाला शोधत होती, जो शांततेत तिचं बोलणं ऐकेल. काही वेळाने ते एका जुन्या लहानशा पुलाजवळ येऊन थांबले. पुलाखाली छोटी नदी वाहत होती, पावसाने थोडी वेगवान, तरीही मंद सुरात. आर्यमन पुलाच्या रेलिंगला टेकला. ईशाही त्याच्या शेजारी उभी राहिली. त्याने हळू आवाजात म्हणलं, या नदीचा आवाज ऐक. ईशाने ऐकलं, पण तिला नदीपेक्षा त्याचा आवाज मोठा ऐकू येत होता. तुला माहितीय, तो पुढे म्हणाला, कधी कधी मला वाटतं की आपण दोघं थोडे जणू अशा लोकांतले आहोत जे जीवनाकडे खिडकीतूनच बघतात आणि बाकी लोक दारातून धावत येतात. ईशाने त्याच्याकडे पाहिलं. ती एका क्षणासाठी विसरली की हा माणूस 2 तासापूर्वी तिच्यासाठी फक्त एक ओळखीचा होता. आर्यमन, तुझ्यात इतकी खोल गोष्टी कुठून येतात? तो काही क्षण शांत राहिला. जेव्हा मन खूप शांत असतं तेव्हा खोल गोष्टी वर तरंगू लागतात. ईशाचे डोळे थोडे भरले. तिला माहीत नव्हतं का, पण या क्षणी ती स्वतःला त्याच्यासमोर पूर्णपणे पारदर्शक वाटत होती. अचानक पाऊस थोडा वाढला. ईशाने हातावर पडणारे थेंब झटकले. आपण एखाद्या झाडाखाली जाऊ, ती म्हणाली. झाड नाही, पण एक जागा आहे, तो स्मित करत म्हणाला. चल. तो तिला एका अरुंद जुन्या गल्लीतून घेऊन गेला. दीर्घ शांत गल्लीत भिंतीवरच्या ओल्या शैवालाचा वास येत होता. पलीकडे एक छोटंसं दगडी छत होतं, जणू जुन्या घरीच आतलं अंगण. ते दोघं त्या छताखाली उभे राहिले. पाऊस त्यांच्या सभोवती पडत होता, पण त्यांच्यावर नाही. तिथे एक छोटा दिवा होता. त्याच्या मंद पिवळसर प्रकाशात ईशाचा चेहरा इतका शांत दिसत होता की आर्यमन काही क्षण फक्त तिलाच पाहत राहिला. ईशालाही त्याची नजर जाणवली. काय? ती हसत म्हणाली. मी विचार करत होतो,
त्याचा आवाज खोलीतल्या मंद दिव्यासारखा होता. तू पावसात सुंदर दिसतेस, पण शांततेत अधिक सुंदर. ईशाचं हसू थोडं थांबलं. ती हळू म्हणाली, तू पावसासारखी माणसाला भिजवणारी वाक्य बोलतोस. मग तो मृदू आवाजात म्हणाला, भिजू दे स्वतःला. ईशाने नजर वळवली. तिचे गाल गरम झालेले. तिचं मन पावसापेक्षा अधिक वेगाने धावत होतं. काही क्षण तसं शांत उभं राहिल्यावर ती म्हणाली, आर्यमन, माझ्याबरोबर काहीही रश करू नकोस, ठीक आहे ना? मी का रश करेन? तो विचारात तिच्याकडे 2 पावलं जवळ आला. माझ्यासमोर जगातील सर्वात संथ, सर्वात सुंदर युक्ती उभी आहे. ईशाचा श्वास अडकला. तिने सहज विचारलं, तू माझ्याकडे एवढ्या जवळ का उभा आहेस? आर्यमन हलकं हसला. तू मागे सरकतेस का? नाही, ती हळू बोलली. मग मी उभा आहे तेवढ्या जवळ जितकी तू मला परवानगी देतेस. ईशानं पहिल्यांदाच जाणवलं, हा माणूस प्रत्येक वाक्यात तिच्या मर्यादा विचारत घेतो. जगात हे खूप दुर्मिळ होतं. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुझ्यात इतकी संयम कुठून येते? जिथून शांतता येते? तो म्हणाला, जिथून दुःख सुद्धा येतात. ईशाने आपला हात त्याच्याकडे नेला. यावेळी नकळत नाही, जाणीवपूर्वक. तू दुःख सांभाळून जगणारा दिसतोस आणि तू दुःख लपवून जगणारी, तो शांतपणे म्हणला. ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. जिथे तिने हळू आवाजात विचारलं, मी तुला एक गोष्ट सांगू? कधीही ती खोल श्वास घेते. माझ्या आयुष्यात कुणीही मला कधी असं ऐकून घेतलं नाही. कोणीही मला अशी जागा दिली नाही जिथे मी घाबरूनही सुरक्षित वाटते. आर्यमन काही क्षण शांत राहिला. यावेळी त्याच्या शांततेत शब्द होते ज्यांना आवाजाची गरज नव्हती. तो हळू म्हणाला, ईशा, तुझं हृदय जरी तुटलेलं असलं तरी ते अजूनही प्रेमाच्या विचारावर विश्वास ठेवतं. आणि त्या गोष्टीसाठी तुला स्वतःवर गर्व असायला हवा. ईशाचे अश्रू ओघळले. ती पटकन पुसते. पण आर्यमनच्या नजरेतून काही सुटलं नाही. पाऊस नाही हा, तो हसत म्हणाला. हा तुझा हृदयाचा पाऊस आहे. ईशाने डोळे मिटले. ती त्याच्या आवाजात विरघळत गेली. आर्यमनने हलक्या आवाजात विचारलं, मी तुझ्या जवळ उभा राहू का? अजून जवळ? ईशाने हळू मान हलवली. त्याचं पाऊल इतकं सावकाश
तिच्याकडे आलं की तिला जाणवलं, हा माणूस तिच्या भीतीची भाषा तिच्यापेक्षाही जास्त जाणतो. तो तिच्या इतक्या जवळ उभा राहिला की तिचा श्वास त्याच्या शर्टला स्पर्श करत होता. ते जवळ असूनही एक नाजूक अंतर होतं. जसं एखाद्या पुस्तकाच्या 2 पानात असतं. ईशाने हलक्या आवाजात विचारलं, आर्यमन, आपण काय आहोत? तो स्मितला, एकदम नाजूक. आता? तो म्हणाला, 2 लोक जे एकमेकांच्या शांततेला हात देत आहेत. ईशाची डोळी चमकली. आणि पुढे? ती विचारते. पुढे? तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्या वेगावर. त्या क्षणी अचानक वाऱ्यांचा जोर वाढला. पावसाचा गार वास अंगणात भरला. ईशाने छातीवर हात ठेवून थोडा थरार अनुभवला. आर्यमन तिच्या प्रतिक्रिया पाहून सहज विचारतो, भीती येत? थोडी. ठीक आहे. तो पुटपुटला. मग मी इथे थोडा उबदार होऊन उभा राहतो. त्याने तिच्या खांद्यावरील जॅकेट जरा नीट केलं. त्यांची बोटं तिच्या खांद्याला हलकं स्पर्शून गेली. ईशाचे डोळे मिटले. त्या 1 सेकंदात तिच्या शरीराने पहिल्यांदा जाणवलं की सुरक्षितता हृदयावरही उबदारपणे पसरते. ते तिथे 15 मिनिटं उभेच राहिले, शांत. फक्त पाऊस, हवा आणि 2 माणसांच्या श्वासाचे हळू ताल. नंतर आर्यमन म्हणाला, ईशा, मला तुला एक जागा दाखवायची आहे. कुठे? पावसातली माझी आवडती जागा. ईशा हलकं हसली. तुझ्या आवडत्या जागा म्हणजे? ऐकायला धोकादायक वाटतंय. धोकादायक नाही, तो स्मित करत म्हणाला. तुझ्यासाठी सुरक्षित. ते दोघं पुन्हा पावसात चालायला लागले. पाऊस आता थोडा वाढला होता, पण ईशाला काही वाटत नव्हतं. तिच्या हातात अजूनही आर्यमनच्या स्पर्शाची ऊब होती. काही काळ ते दोघं एका जुन्या इमारतीपाशी येऊन थांबले. इमारतीच्या मागे लपलेलं एक छोट्या दगडी पायऱ्यावरून खाली जाणार एक अंगण होतं. आर्यमन म्हणाला, इथे ये सावध. ईशा खाली उतरली. समोर एक छोटंसं वेलींनी झाकलेलं दगडी शेड होतं, जिथून पावसाचे थेंब काचेसारखे झरत होते. वा! ईशाच्या तोंडून शब्द आपोआप बाहेर पडले. हे खूप सुंदर आहे. आर्यमन तिच्याकडे वळून म्हणाला, जेव्हा जग खूप आवाज करायला लागतं
तेव्हा मी इथे येऊन बसतो. ईशाने हलक्या थरथरत्या आवाजात विचारलं. आज तू मला इथे आणलंस कारण? तो हळू निखळ जवळजवळ कुजबुजून म्हणाला. कारण आज तुझ्यातील आवाज शांत होतोय आणि मला तो क्षण तुझ्यासोबत शेअर करायचा होता. ईशाचं हृदय वितळून गेलं. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. आर्यमन, मी तुला एक गोष्ट सांगू हो? माझ्या मनात आज पहिल्यांदाच भीतीपेक्षा काहीतरी वेगळं जग आहे. काय? ईशाने खोल श्वास घेतला. विश्वास? आर्यमनच्या डोळ्यात एकदम मऊ प्रकाश उमटला. तो जवळ आला. एक पाऊल. फक्त एकच. जितकी जागा तिने दिली होती तितकंच. ईशा, तो अगदी शांत, दुरूनही हृदयात उतरणाऱ्या आवाजात म्हणाला. माझ्या हाताला स्पर्श करणं हे तुझं पहिलं पाऊल होतं. ईशा मान हलवते. आता ती विचारते. तो हळू बोलतो. आता मी आहे इथे तुझ्या पुढच्या कोणत्याही पावलासाठी किंवा पाऊल न घेण्यासाठीही. ईशाने हळू अगदी जाणीवपूर्वक आपला हात पुन्हा त्याच्या हातात ठेवला. यावेळी एक क्षणही न थांबता. आर्यमन थोडा थबकला. जणू तो त्या स्पर्शाचा आदर करत होता. नंतर त्याने तिच्या हाताला हलकी कोमल पकड दिली. ही माझी संमती आहे. ईशाने कुजबुजत म्हणलं. आर्यमनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भावना तुटून बाहेर आल्या. एक शांत आनंद, एक निखळ ऊब आणि एक खोल न शब्दात मावणारे आकर्षण. त्याने विचारलं, मी तुझ्या जवळ बसू का? ईशानं मान हलवली. ते दोघं त्या दगडी शेडच्या आत एका दगडी बाकावर बसले. पाऊस त्याच्या भोवती नाजूक पडद्यासारखा झरत होता. ईशाने त्याच्या खांद्याकडे बघत विचारलं, मी थोडी जवळ बसू? जितकी तुला हवी आहे तितकी, तो मृदू आवाजात म्हणाला. ईशाने हळू अतिशय सावकाश त्याच्याकडे झुकत आपल्या डोक्याचा हलका आधार त्याच्या खांद्यावर ठेवला. आर्यमनने एक दीर्घ खोल श्वास घेतला. जणू त्याचे सर्व शब्द त्या क्षणी थांबले. त्याने काही बोललं नाही. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. हे त्याच्यासाठी पुरेसं होतं. ईशाने डोळे बंद केले. तिच्या ओठांवर एक स्मित उमटलं. आर्यमन, ती मंद हसत म्हणाली. मी आता घाबरत नाही. आर्यमन हलक्या आवाजात म्हणाला. मग आजचा दिवस लक्षात ठेव. तुझ्या भीतीच्या, मृत्यूचा आणि तुझ्या विश्वासाच्या जन्माचा. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व या स्टोरीचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा पाहायला विसरू नका.